हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज नाश्त्यासाठी इडली बनवली होती, मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. चला तर हे पहा, किती सॉफ्ट छान बनली आहे इडली. त्यासाठी आपण प्रमाण पाहूया. त्यासाठी आपण 2 ग्लास तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ मी राशनचेच वापरले आहेत. नंतर एक पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे. ते स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी ॲड करून मी 6 तासासाठी भिजायला ठेवलं आहे. नंतर थोडे ती मेथी दाणा थोडा त्या तांदूळ जे भिजवलेत ना त्यामध्ये ॲड केले. 6 तास पूर्ण झाले आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात. मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं. जे आपण उडदाच्या डाळीमध्ये जे पाणी ठेवलेलं असतं ना तेच यूज करायचं. आणि ते पण पूर्ण असं पातळ नाही बनवायचं बॅटर, थोडं घट्टसरच ठेवायचं. हे पाहू शकता असं मिक्सर जे आहे ते बंद चालू करूनच हे बारीक करून घ्यायचं. नंतर त्याचप्रमाणे डाळीला थोडा वेळ लागतो, ते पण असं चेक करू ते बारीक करून घ्यायचं. नंतर हे बॅटर एक 5 मिनिटे तरी कंटिन्यू असं एका डायरेक्शनमध्ये पूर्ण फेटून घ्यायचं. म्हणजे ह्यामध्ये ना ते एअर पकडली जाते आणि नंतर मस्त लुसलुशीत छान अशी इडली बनते. म्हणजे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो हे काही ॲड करायची गरज नाही. मस्त छान अशी बनते इडली. आणि नंतर आपण ह्याला ओव्हरनाईट आपण ह्याला ठेवून द्यायचं असंच. नंतर नेक्स्ट डे सकाळी हे पहा, हे असं बॅटर छान मस्त फर्मंट झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. खूप छान इडली बनते. ह्या प्रमाणानुसार एकदा तुम्ही करून पहा. हे पहा, पूर्ण दिवसभर हे इडली ना अशीच मऊ छान राहिली होती. हे पाहू शकता तुम्ही. मऊ छान मस्त असं बॅटर खूप छान झालं होतं. नंतर आपण चला आता इडली बनवून घेऊयात. हे पात्राला मी तेल लावून घेत आहे. तेल लावून घेतल्याच्या नंतर त्या इडली पात्रामध्ये थोडं पाणी आणि थोडी चिंच टाकले, जेणेकरून ते काळा नाही होऊ. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं जे आपल्या टेस्टनुसार त्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं. आणि नंतर छान हलवून आपण ते त्या छान एकजीव करून घेऊन आपण इडली पात्र लावून घेऊयात. सगळ्या पात्रांना मी एकदमच तेल लावून घेतले. नंतर त्यामध्ये हे पहा, हे पाणी चिंच घातले, त्यामध्ये हे ठेवून देते. नंतर एक 10 मिनटं कमी फ्लेमवर हे शिजू द्यायचं चांगलं. आणि नंतर हे पाहू शकता, आणखी मी हे काढून पण दाखवते तुम्हाला. हे पहा, हे ओल्या नारळाची चटणी बनवली, हे सांबर. आणि इकडे इडली आता मी तुम्हाला दाखवते. हे पहा, खूप छान खूप मस्त आणि दिवसभर असंच सॉफ्ट राहते. ह्या जर परफेक्ट प्रमाण आहे हे असं जर बनवलात ना. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.